मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलचं स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश कॅरी. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आता आज नवीन गाडी येणार आहे, जी असणारे सुझुकीचं मॉडेल आहे, लेटेस्ट आहे, स्कूटर आहे ती. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी येणार आहे. ही आहे सुझुकीची SS, सर्वात लेटेस्ट मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात हा टॉप मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला सध्या 4 वेरियंट मिळतात. 4 वेरियंट भेटतील आणि तुम्हाला 5 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. यामध्ये तुम्हाला टोटल 4 वेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी भेटेल. हे असणारे एक SS स्टँडर्ड एडिशन, SS स्पेशल एडिशन, SS राईड कनेक्ट एडिशन आणि एक असणारे SS राईड कनेक्ट TFT एडिशन. ही सर्व टॉप मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्राईस पण वेगवेगळे असणार आहे 4ही वेरियंटला. आणि मेन म्हणजे कलर पण तुम्हाला वेगवेगळे भेटतील. याच्यामध्ये 5 कलरमध्ये सध्या ही गाडी अवेलेबल असणार आहे. स्टार्ट करतो पर्यंत गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्ही बघू शकतात की हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे, हा LED दिलेला असणार आहे इकडे साईडला. आणि साईडला तुम्हाला हे असं क्रोममध्ये तुम्हाला ही फिनिश दिसणार आहे वर साईडला. हा पण पार्ट तुम्हाला क्रोममध्ये असणार आहे. वरचे जे हे असणार आहे मिरर, हे तुम्हाला ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये भेटून जातील. ठीक आहे. DRL तुम्हाला भेटून जाईल LED सुझुकीचा लोगो आहे. आणि टर्निंग इंडिकेटर लाईट तुम्हाला असणार आहे हे हॅलोमध्ये दिले असणार आहे. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. इथं तुमचं हे मेटलमध्ये तुम्हाला दिले असणार आहे पुढचं मडगड फ्रंटला. टायरची तुम्हाला साईज असणार आहे, ही टायरची साईज कुठेली 90 12 इंच तुमची असणार आहे हे अलॉवेज. ठीक आहे. आणि हे तुमची डिस्प्ले असणार आहे 190 mm पर्यंत तरी. ठीक आहे. बाय बेचे तुम्हाला हे मिक्सिंग देतील ब्रेक पॅड इकडे साईडला. आणि टायर पण तुम्हाला हे असणार आहे MRFचे. फ्रंटला तुम्हाला डिस्क असणार आहे, रिअल तुम्हाला दिले असणार ड्रम ब्रेक. टेलिस्कोपिक तुम्हाला दिलं असणार आहे सस्पेन्शन फ्रंटचे. ठीक आहे. साईडला दाखवून देतो तुम्हाला. साईडला तुम्हाला असं असणार आहे. साईडला तुम्हाला एक मिनटं, हे बघा साईडला तुमचं असं असणार आहे, असं अंधारमध्ये आहे. ठीक आहे. इकडे तुम्हाला SS ची ब्रँडिंग म्हणून दिली काही साईडला. ग्रॅब हँडल असणार आहे सिल्वरमध्ये. आणि सीटची जी पुशिंग आहे तुम्हाला ती चांगली दिलेली असणार आहे. याच्या आतमध्ये तुम्हाला टूल किट आणि फर्स्ट एड किट दिलेली असणार आहे. आणि आपलं हे तुम्हाला दाखवून देतो. हे बघा मेन म्हणजे तुम्हाला आता हा याच्यामध्ये तुम्हाला असणार पूर्णपणे TFTमध्ये हा डिस्प्ले दिलेला असणार आहे. चालू करून दाखवतो बघा. सुझुकीचा तुम्हाला असा लोगो येऊन दिला या ठिकाणी. इकडे झालं आपल्या इंजिन लाईट दिली असणार आहे, 5 लाईट दिली असणार इकडे साईडला. ठीक आहे. नंतर मग टर्निंग इंडिकेटर लाईट दिली असणार इकडे साईडला. एक मिनिट थांबा. हे बघा टर्निंग इंडिकेटर लाईट असणार आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये बॅटरीची लेवल पण दिलेली असणार आहे. बॅटरीची लेवल पण असेल. आणि मेन म्हणजे फ्यूल इकॉनॉमी पण दिलेली असणार इकडे साईडला. तुम्हाला परत बंद करून दाखवतो. हे बघा सुझुकीचा लोगो होईल फ्रंटला असा. इकडे तुम्हाला असणार आहे टायमिंग दिलेलं असणार आहे. ठीक आहे. हे तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार इकडे साईडला. डिजिटल तुमचं किलोमीटर किती आहे ते नॅव्हिगेशन पण असणार आहे. इन्कमिंग कॉलर असणार आहे. आणि वेदर पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. यामध्ये सेटिंगमध्ये आपण बघू शकता सगळं तुम्हाला जेवण भेटून जाईल. टेम्परेचर किती आहे, फ्यूलची काय, ट्रिप A ट्रिप B किती रेंज आहे फ्यूल टँकमध्ये, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो. इकडे तुम्हाला असणार आहे स्विच, आपलं सेट बटन दिलेलं असतं की जायला. हे बघा इथं तुम्हाला राईट कनेक्शन एडिशन तुम्हाला भेटून जाईल. ही सुझुकीचा लोगो आहे. TFTमध्ये तुम्हाला दिलं असणार आहे पूर्णपणे हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर TFT असणार आहे. 4.2 इंचमध्ये दिलेलं असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे, स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे, फ्यूल गेज असणार आहे, इंजिन लाईट दिलेली असणार आहे की साईडला, टर्निंग इंडिकेटर लाईट असणार आहे. नंतर मग ट्रिप A ट्रिप B फुल टँकमध्ये किती रेंज भेटते हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. हॉर्न पण आहे. हेडलाईटची तुम्हाला अपर डिपर कंट्रोल दिलेलं असणार साईडला. हेडलाईट पण दाखवून देतो. हा हेडलाईट आहे. लो बीम हाय बीम, लो बीम हाय बीम. हे बघा मधल्या हेडला तुम्हाला हाय बीम दिलेलं असणार आहे. इथे तुम्हाला लो बीम आहे आणि मध्ये तुम्हाला हाय बीम दिलेलं असणार आहे. LED तुम्हाला दिलं असणार आहे DRL. हे आपलं असणार आहे हॅझार्ड लॅम्प. या पण गाडीमध्ये तुम्हाला हॅझार्ड लॅम्प अवेलेबल असणार आहे. हे बघा हॅझार्ड लॅम्प तुमचे फ्रंटला पण असतील आणि पाठीमध्ये पण असणार आहे. आणि जसं आपण चावी ऑन करतो त्यामुळे तुमचे DRL पण ऑन होतील आणि हेडलाईट पण तुमची ऑन होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. रिअलला पण दाखवतो तुम्हाला. हे बघा रिअलला पण तुमचं चालू असणार आहे. जसं आपण चावी ऑन करतो त्यामुळे इकडे पण तुम्हाला इथं DRL दिसून जाईल. टेल लाईटला पण तुम्हाला इथं DRL असणार आहे. आणि LEDमध्ये तुमचं असणार आहे हे टेल लॅम्प इकडे पण. फक्त जे टर्निंग लाईट जे असतात ते तुमची हेडलाईटमध्ये दिलेली असणार आहे. ही आपली फ्यूल कॅप आहे इकडे साईडला. 5.3 लिटरपर्यंत तुम्हाला दिली असणार याची फ्यूलची टाकी. 5.3 लिटरपर्यंत असणार आहे. ॲव्हरेज पण तुम्हाला चांगलं आहे त्याच्यामध्ये गाडीला. नंतर खाली तुम्हाला असणार आहे नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे इकडे साईडला. आणि हे आपलं फायबरमध्ये तुमचं हे असणार आहे कवर. इकडे तुम्हाला किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट दोघे दिलेले असणार आहे या ठिकाणी. साईड स्टँड इंजिन तुम्हाला एका टॉप दिली असणार आहे. आणि इकडे असणार सेंटर स्टँड इकडे साईडला. आणि पाठीमागे दिलं असणार तुम्हाला मोनोशॉकमध्ये सस्पेन्शन. आणि इकडच्या ह्याला बघू शकता तुम्ही. इकडे तुम्हाला हे सायलेन्सर असं असणार आहे पूर्णपणे मीटरमध्ये दिले असणार आहे. पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेली असेल. आणि पाठीमागे टायरची तुम्हाला साईज असणार आहे 90-100. हे तुमचे असणार आहे 10 इंचीमध्ये.
पाठीमागचे अलॉय व्हील्स. फ्रंटला तुम्हाला 12 इंचमध्ये असणार आहे आणि रिअरला तुम्हाला असणार आहे दिलं असणार आहे 10 इंचमध्ये. पाठीमागे तुम्हाला असणार आहे ड्रम ब्रेक आणि फ्रंटला तुम्हाला असणार आहे डिस्क ब्रेक. इकडे पण तुम्हाला बघा इथं एअर कूलसाठी तुम्हाला जागा दिली असणार आहे. रिअर फुटरेस दिलेलं असेल आणि SEPची तुम्हाला ब्रँडिंग होते यामध्ये या ठिकाणी. इकडे पण तुम्हाला सेमच असणार आहे. हा पण पार्ट जो असणार आहे कलर हा तुम्हाला मॅटमध्ये असणार आहे इकडे चालले दिलेला. ठीक आहे. आणि इथं बघा इकडे चाललं तुम्हाला 2 हे दिले असणार आहे आपले हे आपले स्टोरेज दिले असणार आहे मोबाईल ठेवण्यासाठी. आणि इथं बघा इथं तुम्हाला असणार आहे हा मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला दिले असणार पोर्ट हा दिलं असणार USB मध्ये इकडे साईडला. ठीक आहे मित्रांनो. इथं मग तुम्हाला दिलेलं असेल हे टूल किट. ठीक आहे. इकडच्या तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेलं असतील आणि हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असं प्रेमध्ये असणार आहे. आणि मॅट तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. यामध्ये एक्सेसरीमध्ये तुम्हाला हे पण असणार आहे हेल्मेट पार्किंगवर पण भेटून जाईल आणि आपले INDचे नंबर प्लेट असणार आहे आणि जी फ्रेम असते ब्लॅक कलरची ती पण तुम्हाला भेटून जाईल यामध्येच. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मेन बघत पोचतात. सध्या मी हे बंद करून टाकतो आणि तुम्हाला फ्यूल कॅप ओपन करून दाखवतो. हे बघा इकडे तुमची फ्यूल कॅप दिली नाही का. ठीक आहे. आपण इथं फ्यूल अप करू शकतो. E20चं तुम्हाला वेरियंट आहे. नॉर्मल पण तुम्ही भरू शकतात आणि E20चे पण फ्यूल असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये भरू शकतात. ठीक आहे. आणि आता तुम्हाला हे पण दाखवतो. हे बघा स्टोअरमध्ये तुम्हाला एवढं स्टोअर भेटून गेल्यामध्ये 27 लिटरपर्यंत जरी असेल अंदाजे. ठीक आहे. आणि फर्स्ट एड किट आणि टूल किट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. एक हेल्मेट आणि बाकीचं थोडंसं तुम्हाला साईज दिलीच नाही एवढी या ठिकाणी बस बाकी काही नाही. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला जी पण पॉवर आहे भेटते तुम्हाला इंजिनची तुम्हाला 4 स्ट्रोक इंजिन असणार आहे 1 सिलेंडर एअर कूल्ड असणार आहे. हे HOC मध्ये 2 व्हॅल्यूमध्ये असं दिलेलं असणार आहे. 124 CCचं तुम्हाला डिस्प्लेमेंट दिलेली असणार यामध्ये. पॉवर भेटते तुम्हाला याच्यामध्ये 6.2 किलोवॅटची जी 6,500 RPM येते आणि 10.2 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो जो 5,000 RPM राहतो. याच्यामध्ये तुम्हाला CVTमध्ये असणार ट्रान्समिशन किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टमध्ये दोघे दिसणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटतो 52.5 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 57.4 mm पर्यंत. इथं तुम्हाला दोघं साईडला रिफ्लेक्टर असणार दिलेले. इथं पण तुम्हाला रिफ्लेक्टर दिली दोघं साईडला. आणि ही पुढची जी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता ती पूर्णपणे चेंजेस आहे याच्यामध्ये. तुम्हाला बघू शकतात इथला हा पार्ट तुम्हाला हा वेगळा आहे. पूर्णपणे हा तुम्हाला फायबरमध्ये बॉडी असणार आहे ही दिलेली. पूर्णपणे फायबर बॉडी आहे. आणि 1 लिटरचे तुमचे हे तुम्हाला इथं तुम्हाला स्टोरेज दिली असणार आहे. आणि 27 लिटरपर्यंत तुम्हाला इथं दिली असणार आहे स्टोरेज बूट पेस. ग्रॅब हँडल तुम्हाला असणारे हे आपले मीटरमध्ये दिले असेल दोघे साईडला. ठीक आहे. आणि कलरमध्ये पण तुम्हाला ऑलमोस्ट सर्व प्रकारचे कलर अवेलेबल असणार आहे शोरूमच्या आतमध्ये. तुम्हाला हा एक कलर आहे बाहेर पण बघू शकतात तुम्ही 2-3 कलर सध्या आहेत उभे. इथं हा एक आहे आणि तो तिकडचा तो एक आहे. शोरूममध्ये हा पण एक कलर आहे. हा पण एक कलर सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहे. हा पण एक कलर सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहे. डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. डायरेक्टली तुम्ही इथं इन्क्वायरी करा किंवा माझ्या थ्रू पण तुम्ही येऊ शकतात या शोरूममध्ये. आणि बाकीचं तुम्हाला जे पण असणार आहे तुम्हाला जर तुमच्याकडे कोणती जुनी बाईक किंवा स्कूटर असेल तुम्हाला तर एक्सचेंजमध्ये तुम्हाला तर करून घ्यायची तर तुम्ही ते पण करू शकतात. फक्त त्या पण गाडीची जी पण रिव्हॅल्युएशन असेल तुम्हाला ती भेटून जाईल. आणि एक्सेसरीची पण तुम्हाला हेल्मेट पार्किंग कवर ग्रिप कवर INDचे नंबर प्लेट इन्शुरन्स हे सगळं तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. विथ मिरर पण भेटून जातील आणि आपला मॅट पण भेटून जाईल तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये. आणि जर तुम्हाला गाडी फायनान्सवरती पण जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता फायनान्सवरती पण. डाऊन पेमेंट जे पण असणार आहे तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू. डाऊन पेमेंट किती आहे ते. स्कूटरची तुम्हाला डायमेन्शन असणार आहे लेंथ असेल 1835 mm पर्यंत. विथ डिलीवरी असणार आहे 680 mm पर्यंत स्टँडर्डमध्ये. बाकीच्या मॉडलमध्ये तुम्हाला असणार 690 mm पर्यंत. हाईट डिलीवरी असणार आहे 1155 mm पर्यंत. व्हील बेस दिलेलं असणार आहे 1260 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअर असणार आहे 160 mm पर्यंत. सिटिंग लेंथ दिलेली असणार आहे 856 mm पर्यंत. कव वेट असणार आहे स्टँडर्डमध्ये 106 kg पर्यंत आणि बाकीच्या वेरियंटमध्ये तुम्हाला असणार आहे 105 kg पर्यंत. चला मित्रांनो तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडी येऊन परत पुढच्याच व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊ टाकेल. दावळे गावाच्या ठिकाणी डोंबिवली ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. रिया सुझुकी याचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. तुम्ही तिथं जाऊन डायरेक्ट इन्क्वायरी करू शकता. ऑन रोड तुम्हाला असणार आहे डोंबिवलीमध्ये 1,30,000 प्राईस असणार आहे. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस वेगवेगळे असणार आहे. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की गाडीची प्राईस किती आहे ती. आणि व्हेरियंट वाईज पण तुम्हाला प्राईस वेगवेगळी असणार आहे. ही सर्व सध्या मी टॉप मॉडलची तुम्हाला प्राईस सांगितली किती आहे ती. त्यामुळे तुम्हाला स्टँडर्ड मॉडलमध्ये प्राईस असणार आहे ऑन रोड 1,08,900 रुपयापर्यंत येऊन भेटेल तुम्हाला
आणि एस एसची जी स्पेशल मॉडेल आहे ती तुम्हाला असणार आहे 1,16,400पर्यंत. आणि बी टी मॉडेल जी असणार आहे ती तुम्हाला 1,21,000पर्यंत जाईल, 1,21,600पर्यंत जाईल तुम्हाला. आणि सर्वात टॉप म्हणून तुम्हाला 1,30,000पर्यंत जाईल. चारही व्हेरियंट्स तुम्हाला प्राईस सांगून दिले किती आहे ते. तर तुम्हाला कोणाला जर इन्क्वायरी करायची येऊन तुम्ही करू शकता इन्क्वायरी. ठीक आहे मित्रांनो, चला. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन पुढच्या वेळेस भेटूया. शोरूमच्या आतमध्ये सध्या ही एक मॉडेल आहे TFTमध्ये. या शोरूममध्ये तुम्हाला चारही व्हेरियंट अवेलेबल असणार आहे. डायरेक्टली तुम्ही इन्क्वायरी करू शकतात.